नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टोलच्या निषेधार्थ पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला पुण्यात हिंसक वळण लागले. सकाळपासूनच मनसेने टोलवाढीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले. कात्रज चौकात मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्यासह रुपाली पाटील, जयश्री मारणे, अस्मिता शिंदे, युगंधरा चाकणकर, राजाभाऊ कदम, अर्चना चंदनशिवे, अर्चना शहा, मनीषा कावेडिया, दीपाली पारखी, सुनंदा तिकोणे आणि ज्योती शेलार यांच्यासह नगरसेवकांनी चौक अडवत रास्ता रोको आंदोलन केले. मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दरम्यान चेंबूरमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर 3, औंध जगात नाक्यावर 4 ते 5 बसेसची तोडफोड करण्यात आली. कोथरूड येथील देशभूषा गणपती चौकात बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये बस चालक जखमी झाला आहे. काही काळाने राज ठाकरे यांना पोलिसांनी सोडले आणि अवघ्या 5 तासात हे आंदोलन संपले. माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माणसाने माणसाला केवळ माणूस म्हणून ओळखावे अशी अपेक्षा चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केली. मुक्तांगण परिवाराच्या वतीने डॉक्टर अनिता अवचट स्मृती संघर्ष सन्मान पुरस्कार पार्किन्सन्स पीडितांसाठी काम करणाऱ्या पार्किन्सन्स मित्र मंडळ या संस्थेस तसेच मंजुळे यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास डॉक्टर AP कुलकर्णी, डॉक्टर अनिल अवचट, महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे कार्यकारी संचालक विवेक सावंत, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी, वंदना कुलकर्णी, शोभना तीर्थळी आदी उपस्थित होते. पुरस्काराला उत्तर देताना मंजुळे म्हणाले, चित्रपट हे सामाजिक व्यासपीठ आहे. लगानमधील भुवन सर्वांना आठवतो, मात्र गुगली टाकणारा कचरा क्वचितच लक्षात राहतो. त्या कचऱ्यावर भाष्य करण्याचा माझा प्रयत्न असतो. जाती व्यवस्थेने समाजाला विभागले आहे, त्याचा राग येतो. माणसाने केवळ माणसाला माणूस म्हणून ओळखावे अशी अपेक्षा व्यक्त करून ते पुढे म्हणाले, सामाजिक व्यवस्थेच्या अनास्थेमुळे वाट चुकून या क्षेत्रात आलो. त्यावेळी विविध प्रकारचे चित्रपट पाहणे हेच माझ्यासाठी फिल्म स्कूल होते. फॅन्ड्री आपल्या समाजातील एका घटकाचे प्रतिनिधित्व करणारा शब्द आहे, परंतु लोकांना तो माहीत नाही. ही आपली समाज व्यवस्था आहे, अज्ञानासारखा दुसरा रोग नाही. आपल्याकडे ज्ञानाची मोजणी शैक्षणिक मोजपट्टीत केली जाते. इतर कलागुणांना महत्त्व दिले जात नाही. पिस्तुला आणि फॅन्ड्री च्या भूमिका करणारे दोन्ही कलावंत सूरज आणि सोमनाथ 7वी आणि 9वी मध्ये शिकत आहेत. त्यांना आता कुठे वाचायला लिहायला येत आहे, मात्र त्यांच्यावर 10वीचा राक्षस घाला घालणार आहे हे ठरलेलेच आहे. त्यांच्या ज्ञानाची मोजणी शैक्षणिक मोजपट्टीत होणार नाही असे मतही मंजुळे यांनी यावेळी व्यक्त केले. सावंत म्हणाले, पार्किन्सन्स हे व्यवस्थेचेच एक रूप आहे. आज समाजातील प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारचा पार्किन्सन्स झाला आहे. त्यामुळे सर्वांनी शुभंकर व्हायची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
अनधिकृत बांधकामावर निश्चित कारवाई करू असा निर्धार नवनियुक्त महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी केला. महापालिकेचा कारभार स्वच्छ, गुणवत्तापूर्ण आणि पारदर्शी ठेवण्याबरोबरच अनधिकृत बांधकामांवर निश्चित कारवाई करू असा निर्धार आयुक्त विकास देशमुख यांनी व्यक्त केला. मावळते आयुक्त महेश पाठक यांच्याकडून देशमुख यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशमुख म्हणाले, आज पहिलाच दिवस आहे. खात्यांची माहिती करून घेण्याबरोबरच खाते प्रमुखांशी ओळख आणि तातडीचे प्रश्न काय आहेत याची माहिती घेतली. कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, यातून मार्ग काढण्यात येईल. मेट्रोच्या कामाला गती देणे, भामा आस्केटचे पाणी योजना, जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजना अधिक सक्षमतेने राबवणे, वाहतुकीच्या प्रश्नातून प्रभावी मार्ग काढणे, कचरा प्रकल्पासाठी नव्याने भूसंपादन करणे, पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण योजनांचा पाठपुरावा करण्याचा माझा प्रयत्न राहील. कचऱ्याचा प्रश्न बिकट बनत आहे. फुरसुंगी ग्रामस्थांच्या काही मागण्या महापालिकेच्या पातळीवरील आहेत, त्या तातडीने मार्गी लावण्यात येतील. तसेच राज्य सरकारच्या पातळीवर प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करण्यास प्राधान्य राहील असेही त्यांनी सांगितले. योजना राज्य शासनाने मंजूर केलेले भामास्कर धरणातून पाणी मंजूर केलेलं आहे, ती लवकर मार्गी लावणं, जेणेकरून भामास्करचे पाणी लवकर उपलब्ध होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शहराचा मार्गी लागण्याच्या दृष्टीने, सुकर होण्याच्या दृष्टीने मदत होईल अशा दृष्टीने प्रयत्न राहतील. JNNURMचे काही प्रोजेक्ट आहेत, जलशुद्धीकरण केंद्रचे प्रोजेक्ट आहेत. विशेषतः जे आपण पाणी घेतो आणि ते पाण्यावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांना देवी कॅनलमधून पाणी देण्याचं जो प्रक्रियाची साधारणतः त्याची काम चालू आहे, त्याला गती देण्याचे काम करणं आणि वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा, असे काही प्रायोरिटीचे विषय जे ऑलरेडी पेंडिंग आहेत. पाठक साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घालून मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेले आहे, मार्गी लावलेले आहे. पण या कामामध्ये तुमचे प्रयत्न करता येतील, हा माझा प्रयत्न आहे. आज आता घनकचऱ्याचा एक मेजर इश्यू आहे, तो आज संध्याकाळी परत चर्चा 6 वाजता ठेवलेली आहे. त्यांना निरोप देऊ. सकाळची बैठक झाली, सकाळी बैठक झाली, आमदार बाबासाहेब होते, पण सकाळी काही समाधानकारक चर्चा झालेली नाही. आपले प्रमोद यादव आणि आपले काही अधिकारी त्या ठिकाणी गेले होते, परंतु महापौर पण होते आणि सकाळी त्यांची चर्चा झाली की ते जे काही प्रोजेक्ट आहे तो चालू ठेवायच्या दृष्टिकोनातून येतील, पण तो काही समाधानकारक चर्चा झालेली नाही. तर आता उरळीची चर्चा मी केल्यानंतर उद्या त्यांच्याशी पण परत चर्चा करून मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. अजितदादांनी जागा शोधण्याचे आदेश तुम्हाला कलेक्टर असताना दिले. जागा 5-6 ठिकाणच्या जागा शोधलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आज आपल्याकडे 5 ठिकाणच्या जागा DP प्लॅनमध्ये आरक्षणाच्या जागा आहेत. तर माझी जी बैठक झाली होती जागा शोधण्याची, त्याप्रमाणे काही दगडखानी शोधता येतील का, ज्या अडवंडन झालेल्या आहेत, काही प्रायव्हेट आहेत, काही सरकारी आहेत, काही सरकारी जागा आहेत ज्या छोट्या मोठ्या, अशा एक 5-7 ठिकाणच्या जागा महसूल यंत्रणेने शोधलेल्या आहेत. आणि आता त्याची यादी घेऊन त्या आपल्याला फिजिबल कुठे कुठे होऊ शकतात ते पाहण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील. त्याचबरोबर सकाळी मी जी चर्चा केली, 5 ठिकाणी साधारणतः घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आरक्षणाच्या जागा आहेत. तर त्याचं लवकर ताबडतोबीनं भूसंपादनाची प्रक्रिया करणं आणि शक्य झालं तर त्याचं ॲडव्हान्स पोझिशन घेता येईल का याचे प्रयत्न करणं, याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील. नारळकर इन्स्टिट्यूटच्या वतीने क्रिएशन 2014 हे प्रदर्शन टिळक स्मारक मंदिर येथे भरवण्यात आले होते. याचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजय शिर्के यांच्या हस्ते झाले. शहराच्या मध्यभागी मोठ्या दिमागात उभा असलेला शनिवारवाडा, प्रेरणादायी इतिहास सांगणारा लाल महाल अशा ऐतिहासिक वास्तूंबरोबरच शहराची ओळख असलेल्या वेगवेगळ्या जुन्या वास्तू आणि वाड्यांच्या जागेत उभ्या असलेल्या बहुमजली इमारती विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून आकाराला आल्या. या सर्व वास्तू एकाच वास्तूत एकत्रितरित्या पाहत रसिकांना पुणे दर्शनची अनोखी संधी मिळाली. शहरातील ऐतिहासिक वास्तूंबरोबरच महात्मा फुले मंडई, सारसबाग, ओंकारेश्वर मंदिर, इस्कॉन मंदिर, पंचहौद टॉवर, साधू वासवानी स्कूल, पुण्याबाहेरील लोटस टेम्पल, म्हसोबा देवस्थान या वास्तूंच्या आकर्षक प्रतिकृती प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होत्या. त्यांचे चित्र कॅनव्हासवर चितारणे जितके कठीण आहे तितकेच त्यांच्या प्रतिकृती तयार करणेही आहे. विद्यार्थ्यांच्या 2 महिन्यांच्या मेहनतीनंतर या सर्व प्रतिकृती तयार झाल्या. त्यांचा रंग, रचना यांचाही अभ्यासपूर्वक विचार केला.
ई गार्डन, सोलरवरील घर, अत्याधुनिक ढाबा, मेकअप व्हॅन अशा वैशिष्ट्यपूर्ण प्रतिकृतींचंही रसिकांकडून कौतुक होताना दिसत होते. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. नसीमा फाउंडेशनतर्फे प्रमोद खराडे यांच्या समतोल या गझल संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ संगीतकार रवी दाते यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ गझलकार A.K. शेख, गझल समीक्षक डॉक्टर राम पंडित, गझलकार संगीता जोशी यावेळी उपस्थित होत्या. स्वतःचा शोध घेणारी माणसे कवी होतात किंवा तत्वज्ञानी होतात. प्रमोद उत्तम कवी आहेत. त्यांच्या स्वभावातील समतोलपणा त्यांच्या गझलेतून समोर येतो असे जोशी यांनी सांगितले. प्रेम गझलेच्या केंद्रस्थानी असते ते प्रमोद यांच्या रचनांमध्येही दिसून येते. ज्यांना गझल जमली नाही त्यांनी गझलेला नावं ठेवली. गझल छंदोबद्ध असल्याने कर्णमधुर वाटते, परंतु गायकांनी अनुकूल गझल लिहिल्याने त्यातील मूल्य हरवत चालले आहे असे पंडित यांनी सांगितले. हृदयात प्रेमाचा अथांग सागर भरलेला असेल तर गझल लिहिता येते. प्रमोदने गझलेला वेगळीच उंची प्राप्त करून दिली आहे असे शेख म्हणाले. गझल माणसाच्या आयुष्याशी संबंधित असली तर त्याचा वेगळाच परिणाम झाल्याचे जाणवते असे दाते यांनी नमूद केले. सरकारने रिक्षा चालकांना न्याय द्यावा अशी मागणी परिवहन पंचायतीतर्फे करण्यात आली आहे. परिवहन पंचायतचे अध्यक्ष ठकसेनभाऊ पोरे यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत राऊत, संघटक सचिव चैतन्य पोरे, खजिनदार सूर्यकांत गोगावले उपस्थित होते. इच्छुक परवानाधारकांना परवान्याचा मागणी अर्ज खुल्या पद्धतीने नोंदवण्यात यावेत, तसेच त्याप्रमाणे परवाना वितरण करावे. परवाना इरादा पत्र मिळवणाऱ्यास 6 महिने मुदत अपुरी असून या मुदतीत नवीन रिक्षासाठी कर्ज प्रकरण, चारित्र्य पडताळणी, स्थानिक रहिवासी दाखला ही कामे पूर्ण करण्यासाठी सरकारने काही व्यवस्था करावी. ऑटो रिक्षा बॅच काढतेवेळी या रहिवासी दाखल्याची मूळ प्रत RTOने जमा करून घेतली असली तरी पुन्हा मागण्यात येते, ही गोष्ट बंद व्हावी. दिलेल्या रहिवासी दाखल्याची मूळ प्रत RTOकडून त्वरित परत मिळावी. तसेच ही कामे मुदतीत न झाल्यास विलंब शुल्क आकारू नये. शैक्षणिक अट रद्द करण्यात यावी. तसेच जुन्या रिक्षाला नव्याने बसवलेले इलेक्ट्रॉनिक मीटर नव्याने येणाऱ्या गाडीला बसवण्याची संमती देण्यात यावी अशा मागण्या पंचायतीच्या वतीने करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे परवाना ट्रान्सफर फी वाढवण्यात आली असून ती पुन्हा 150 रुपये आकारण्यात यावी अशी मागणीही पंचायतीच्या वतीने करण्यात आली. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.